मुंबई कधीच झोपत नाही, ती फक्त थाकते. पावसाच्या सरींमध्ये न्हालेल्या शहराकडे खिडकीतून पाहत शिवाजी उभा होता. खाली रस्त्यावर लोक धावत होते, कोणी नोकरीसाठी, कोणी पोटासाठी, कोणी फक्त जगण्यासाठी. वर गगनचुंबी इमारतींमध्ये दिवे उजळलेले, खाली अंधारात हरवलेली स्वप्न. हा विरोधाभास त्याला अस्वस्थ करत होता. शिवाजी भोसले कोणत्या राजघराण्याचा वारस नव्हता. तो एका सामान्य घरात वाढलेला मुलगा होता. पण त्याच्या घरात विचारांची राजसत्ता होती. आई, जिजाऊ, इतिहासाची प्राध्यापिका. तिने त्याला तलवार दिली नाही. तिने त्याच्या हातात प्रश्न दिले. इतिहास म्हणजे तारखा नाहीत, ती म्हणायची. इतिहास म्हणजे माणसांनी अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस. त्या रात्री टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. शेतकऱ्यांची आत्महत्या, कामगारांचा अपघात, घोटाळ्याची चौकशी बंद. शिवाजीने रिमोट बंद केला. आई, तो शांतपणे म्हणाला. सगळं माहीत असूनही लोक गप्प का असतात? जिजाऊ थोडा वेळ शांत राहिली. मग म्हणाली, कारण त्यांना वाटतं एकट्यानं काही बदलत नाही. ती त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाली, पण इतिहास एकट्यांमुळेच बदललाय. त्या क्षणी शिवाजीला काहीतरी उमगलं. क्रांती घोषणा करून सुरू होत नाही, ती जाणीवेनं सुरू होते. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कंत्राटी कामगारांचा प्रश्न पेटला. घोषणा झाल्या, मोर्चे निघाले. पण व्यवस्थेचा चेहरा तसाच कठोर. शिवाजीने घोषणेत भाग घेतला नाही. तो बाजूला उभा राहून पाहत होता आणि नोंदी घेत होता. नावे, तारीखा, कागदपत्र, व्हिडिओ. तो जाणत होता, आजची लढाई तलवारीची नाही, ती पुराव्यांची आहे. त्या रात्री त्याने आपल्या वहीत एक वाक्य लिहिलं. पेक्षा जास्त, स्वराज्य म्हणजे सत्ता मिळवणं नाही. स्वराज्य म्हणजे अन्यायाला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य. ही वही कुणी पाहिली नाही. पण इथूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली. ही सत्ता बदलण्याची गोष्ट नव्हती. ही व्यवस्था हलवण्याची सुरुवात होती. आणि नकळतपणे छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा विचार पुन्हा एकदा जन्माला येत होता. आधुनिक काळात